दृष्टिकोनातून पहिला चेंडू या स्पर्धेचा, पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड, सीधी बात, नो बकवास. या स्पर्धेचा आगाज आपल्याला पाहायला मिळतो 4 धावेने. चौकार. गायकरच्या बॅट मधून पुढील चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमाने खेळायचा होता. इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय. एका धावेने स्ट्राइक रोटेट होते. धावसंख्या फलक 5 या आकड्यावर 2 चेंडूच्या अखेरीस. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. बॅक टू द ड्राईव्ह. पॉवर प्लेचा योग्य तो वापर करत असताना गॅप मधून चेंडू ढकलून दिला. त्यानंतर स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. त्यानंतर स्ट्राइक इथे मात्र रोटेट होत असताना पाहायला मिळाली. प्रदीप पाटील येतात स्ट्राइक वर, लेफ्ट हँड बॅट्समन. संजय पवार आपल्याला पाहायला मिळतात पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना चांगला चेंडू हाताळला. त्यानंतर स्ट्राइक रोटेट झालीये 3 स्टंप मध्ये. इथे मात्र पहिला चेंडू प्रदीपला पूर्णपणे बीट केला. यू मिस, आय डेफिनेटली हिट, हे इथे मात्र सांगत असताना संजय पवारने इथे मात्र खेळी संपुष्टात आणली आहे. प्रदीप पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. सेट होऊच दिलं नाहीये. पहिला चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्करच्या माध्यमाने चेंडू हाताळला गेला. त्यानंतर पूर्णपणे बीट केला. तिथे फलंदाज झाला. प्रदीप पाटीलला मात्र स्वतःचं अकाउंट देखील ओपन करता आलं नाहीये. पहिला मोठा हादरा गोळिवली बी संघाला पाहायला मिळाला. त्यानंतर इनॅट नंबर 3 प्रेम पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हे स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुरुवात चांगली झाली होती. अमित गायकरच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर जशी स्ट्राइक रोटेट झाली आहे तशी मात्र धावसंख्येला विराम इथे मात्र पाहायला मिळतोय. संजय पवारने आता मात्र कमबॅक केलं म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर नक्कीच मोठा प्रहार आला होता. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालाय. इथे मात्र वाईड यॉर्करच्या माध्यमाने चेंडू हाताळला गेला. चॉप केलं चेंडूला. इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय. एका धावेने फक्त आणि फक्त स्ट्राइक रोटेट होतीये. एका धावेने धावसंख्या फलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय 6-1 गड्याच्या मोबदल्यात. विचार जर केला गेला तर मानपाडा संघाचं थोडस खेळाडू कक्ष. इथे रडाल मध्ये चेंडू आला होता. या स्पर्धेचा पहिला ब्लास्ट पाहायला मिळतोय. अमित गायकरच्या बॅटमधून हा षटकार. मिळाला होता अमित गायकरच्या बॅटमधून चौकार. त्यानंतर जशी स्ट्राइक रोटेट झाली होती त्यानंतर आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळाला होता संघ गोलिवली ब. त्यानंतर शेवट चांगली म्हणावी लागेल अमित गायकरच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर षटकार. येस पंच.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. संजय पवारने दुसऱ्या चेंडू पासूनच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु शेवट गोड करू शकले नाहीयेत. शेवटच्या चेंडूवर षटकाराच्या माध्यमाने धावसंख्या फलकाला आकार मिळालाय. नक्कीच थोडेसे शॉर्टेज आहेत प्लेयर्स, त्याच अनुषंगाने म्हणावं लागेल. डीपमध्ये कुठल्याही प्रकारचा खेळाडू तिथे उपस्थित नव्हता. त्याच अनुषंगाचा फायदा घेत असताना अमितने समोरच्या दिशेला मिड विकेट काऊ क्षेत्र पूर्णपणे खाली होता आणि त्याच दिशेला हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. दोन्ही एंडने हे सामने आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारचा मैदानाचा सीमारेषा आहेत, दोन्ही बाजूने सामने खेळवणे पॉसिबल आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्रीडांगण उंबरडेगावचं क्रीडांगण, सातत्याने मोठ्या स्पर्धा आपल्याला बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत. आमदार चषकाचं रेग्युलर फॉर्मॅट आपल्याला रजनी फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळालं. या क्रीडांगणाचं कल्याण पश्चिमेमधील हा इतिहास आपल्याला या क्रीडांगणावर पाहायला मिळाला आहे. यावेळेस लाईन चुकीची पाहायला मिळते. अवांतर धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. पहिला चेंडू इथे मात्र प्रवीणच्या माध्यमाने डाऊन द लेग चेंडू अवांतराच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. अवांतर 1 धाव आपल्याला ऍड होता असताना पाहायला मिळाली आहे. या वेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पहिला चेंडू हाताळला डाऊन द लेग अवांतराच्या स्वरूपाने, त्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप अवांतराच्या स्वरूपाने. पहिल्याच षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर कमबॅक करण्यासाठी मानपाडा संघाकडून गोलंदाज प्रवीण, परंतु दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल, कारण का 2 चेंडू अवांतराच्या स्वरूपाने. पुन्हा एकदा डाऊन द लेग लाईन पाहावी लागेल. तिसरा चेंडू अवांतराच्या स्वरूपाने. अवांतर धाव संख्या पाहायला मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू इल्लीगलच्या माध्यमाने वाईटच्या स्वरूपाने हाताळले गेलेत. प्रवीणच्या माध्यमाने धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. अजूनही एकही लीगल चेंडू दुसऱ्या षटकातील पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस ओव्हरपिच चेंडू उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येण्यापर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. अडथळा त्या चेंडू मध्ये प्राप्त पाहायला मिळेल, तेव्हा आपल्याला नवीन चेंडू दिला जाईल. अशाच प्रकारचं हे चित्र मैदानाच्या आतमध्ये त्या भागामध्ये जर पाहायला गेलं तर पाण्याचा भाग आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू संजय पवार आहे शेवटच्या क्षणाला. इथे मात्र षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र दुसरा हादरा बसतोय गोलिवली बो संघाला. क्षणाला संजय पवारने खूप चांगल्या प्रकारचं फील्ड तिथे दाखवला. नक्कीच सूर्याची किरण परावर्तित जरूर झाले होते. त्यानंतर स्वतःला सेट केलं आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिपला आणि दुसरा हद्र आपल्याला पाहायला मिळाला गोलिवली ब संघाला. प्रेमच्या माध्यमाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश म्हात्रे
प्रवीण आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. खोळात टाकलाय चेंडू, गॅप मधून चेंडू ढकलला डीप मध्ये, पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये संजय पवार पाहायला मिळतोय. या वेळेस या आधीचा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा झेल, त्यानंतर मिस फील्ड पाहायला मिळते आणि इथे केली चुकी संजय पवारने आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. येत 4 धावा. इथे पुन्हा एकदा चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी होत असताना चांगली फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. अजून एक मोठा पाहायला मिळतोय अमित गायकरच्या बॅट मधून. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. F1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर प्रवीण थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर त्याचं दुप्पट आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धाव संख्या खर्च केली प्रवीणने आणि 24 धावेच्या मदतीने 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल जाऊन पोहोचली आहे 36. पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी संजय पवार मानपाडा संघाचा हुकमी गोलंदाज. आता मात्र कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारचा मोमेंटम शिफ्ट झालाय फलंदाजी करत असताना संघाकडे सध्या तरी फ्रंट फुटला पाहायला मिळतोय गोलिवली ब संघ. तर सापडेगावचे बिग सपोर्टर खंडू चिंचपाड देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुढील मॅच साठी ते देखील सज्ज आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. संजय पवार पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे स्क्वेअर कटचा फटका, गॅप मधून चेंडू ढकललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू जमिनीला चाटत पुसत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. खरबूजे को देख के टरबूजा भी रंग बदलता है. ज्या प्रकारची फलंदाजी केली अमित गायकरनी, त्यांची फलंदाजी पाहून आता मात्र मंगेश म्हात्रे देखील आपले रंग उधळायला चालू केलाय. ज्या प्रकारची साथ मिळाली आहे नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी जात आहेत. धाव संख्या फळक थोडं तरी सध्या फ्रंट फुटला पाहायला मिळतोय गोलिवली ब संघ. ज्या प्रकारचे धावा येत आहेत, चांगले शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळत आहेत. यावेळी खोळात टाकला होता चेंडू, चॉप केला, चेंडूला खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चौकार षटकार देखील येत आहेत आणि एकेरी दुहेरीला धावसंख्येला देखील प्राधान्य दिले जाते. चांगलं क्रिकेट इथे मात्र पेश करत असताना गोलिवली ब संघ. चौफेर फटकेबाजी असेल, एकेरी दुहेरी धावसंख्या सातत्याने स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते. यावेळेस इनसाइड आउटच्या माध्यमाने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू थांबणार नाही. चेंडू दंदन दंदन करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगली फटकेबाजी, चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार, अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बेधडक सुसाट सुटली धावसंख्या.
यावेळेस इथे बीट झाले फलंदाज लिडिंग एज आणि मात्र यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. सट फलंदाज इथे मात्र मंगेश म्हात्रेची. खेळी समाप्त. मंगेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित वगे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मंगेशने जी जिम्मेदारी मंगेशला दिली होती ती आतापर्यंत साकार केली आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. चांगली भागीदारी इथं मात्र अमित गायकर सोबत त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. जो बॅटर येतोय तो चांगली धावसंख्या आपल्या वैयक्तिक खेळाच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त प्रदीप पाटीलला मात्र सेट होता आलं नव्हतं. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाले होते. त्यानंतर देखील मागे वळून पाहिलं नाहीये गोलिवली ब संघाने. फ्रंट फुटला तरी सध्या तरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर धावसंख्या फलक आपल्याला सजलेला पाहायला मिळतो 46. तिसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. संजय थोड्या प्रमाणात कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो परंतु पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुहेरी धावसंख्या, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर कमबॅकचा चेंडू म्हणावा लागेल. सेट फलंदाज मंगेशची खेळी मात्र समाप्त केली आहे. तर मात्र या मोमेंटमचा फायदा घ्यावा लागेल कारण का ज्या प्रकारची फ्रंटफूट ला फलंदाजी पाहायला मिळते कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल मानपाडा संघाला. पुन्हा एकदा खोळात टाकलाय चेंडू. फक्त आणि फक्त एका धावेने धावसंख्या स्ट्राईक देखील रोटेट होईल. धावसंख्या फलक 47. पुन्हा मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय सलामीचा एक मात्र फलंदाज अमित गायकर. एक हाती किल्ला लढवतोय. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 21 धावसंख्या वैयक्तिक. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यानंतर फलंदाज बीट झाले. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते गोलिवली बीज ब संघाचा 47. नक्कीच संजयने इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. जर विचार केला गेला तर तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि त्यामध्ये एक महत्वाचा विकेट देखील पाहायला मिळाला. परंतु गोलिवली ब संघासाठी जमेची बाजू आपल्याला म्हणावी लागेल. सलामीचा सेट फलंदाज अमित गायकर देखील मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एक डॉट त्याच्या खेळीमधून पाहायला मिळाले. 2 चौकार 2 षटकार. चांगली फलंदाजी करतोय. तर पुढील मॅच साठी सज्ज राहायचं दोन्ही संघाने. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं गरजेचं असेल. वतीने आई गावदेवी रुद्र 11 या नावाचा उल्लेख सातत्याने 40+ संघटनेमध्ये 40+ स्पर्धेमध्ये असेल. नेहमीच या संघाचं नाव अव्वल आहे आणि ती कामगिरी देखील मागच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रजनी फॉर्मॅट मध्ये आमदार चषक 2026चा पर्व आणि त्या पर्वाचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या आयोजनाअंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रजनीकांत येतोय.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय, समोरच्या दिशेला खेळून काढल्या, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडंसं फंबल, परंतु एका धावेवर समाधान इथे मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच सेट फलंदाज आहे, सलामीचा एक मात्र फलंदाज अमित गायकर स्वतःवर स्ट्राईक घेतली आहे. नक्कीच आतापर्यंत सेट आहे, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. पनामा कॅप धारण करून हा फलंदाज आग ओकणारी फलंदाजी आतापर्यंत तरी पाहायला मिळाली आहे. पाहूया रजनीकांत त्यांच्या समोर कशा प्रकारचा पावित्रा स्वीकारतोय. उर्पी चेंडू इथे मात्र बैठक शॉट पाहायला मिळतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू थांबणार नाही, चेंडू वन बॉल सोडतो रोप 4 धावांसाठी, अजून एक चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 52, 52 या आकड्यावर. 50 क्रॉस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते उद्घाटनीय सामन्यामध्ये. चांगली सुरुवात या स्पर्धेची म्हणावी लागेल, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. रजनीकांतचा हा चेंडू एलिव्हेशन थोडस कमी मिळालाय, 30 यार्ड सर्कल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, परंतु तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेलेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 54, 54 या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. फुल्लर लेनचा चेंडू जरूर होता, फ्लायटेड चेंडू, थोडीशी बोट फिंगर रोल केली होती या चेंडूवर, त्यानंतर थोडीशी अपील आपल्याला पाहायला मिळाली होतं, परंतु पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली आहे. चांगला चेंडू म्हणावा लागेल, फ्लायटेड चेंडू गती कमी केली होती, पूर्णपणे बीट झाले फलंदाज. चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक, स्वतः यष्टी रक्षक शेवटच्या क्षणाला चेंडू इथे मात्र टिपण्यात आलाय. सेट फलंदाज, सलामीचा एक मात्र फलंदाज अमित गायकरची इथे मात्र खेळी समाप्त. बिग विकेट डाऊन. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54, 54 या आकड्यावर. इथे गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवर येतात, त्याच वेगाने चेंडू फेक करतायत, परंतु त्याच वेगाने इथे मात्र धावसंख्या देखील कंप्लीट केली जाते. चित्त्याच्या चपळाईने क्षणभरातच 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना षटक होते समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय अब तक 56. अखेरीस धावसंख्या फलक 56, अब तक 56 पाहायला मिळत आहेत. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांच्या जीवनावर चित्रपट आधारित आपल्याला पाहायला मिळालं. तीच धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. चांगली धावसंख्या
परंतु चौथ्या षटकामध्ये मी तर म्हणेन रजनीकांतने नक्कीच कमबॅक केलाय. धावसंख्येचा विचार केला गेला तर 9 धावसंख्या खर्च केली आणि सेट फलंदाज एक मात्र जो एक हाती किल्ला लढवत होता अमित गायकर ची खेळी मात्र संपुष्टात आणली. यावेळेस लॉवर फुलटोचा चेंडू गॅप मधून चेंडू ढकललाय, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर डेस्टिनेशन वर 4 धावांसाठी. त्यानंतर लीडिंग आहे, चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र रणजितने अमित वगेची खेळी समाप्त केली. अजून एक गडी बाद. अमित वगे बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील सिनियर पाहायला मिळतात. डान्सिंग नादो विकेट आले होते, त्यानंतर लिडिंग एज पाहायला मिळाली. यष्टीरक्षकांनी कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता. फुलरलेनचा चेंडू होता, लॉवर फुलटोज आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर चेंडूला गॅप मधून ढकलून दिला होता. त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि त्यानंतर स्वतःची विकेट तिथे मात्र गमवावी लागली. इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बीट झालेत फलंदाज, त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झालेत. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली एका धावेने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 61 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पहिल्या सत्रातील शेवटची षटक आपल्याला पाहायला मिळतो. रणजित जो आतापर्यंत चांगली म्हणावी लागेल. दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होईल. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीर यष्टीवर जाऊन आदळलाय. लेग बॅचच्या स्वरूपाने एक धावसंख्या धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 62 या आकड्यावर. शेवटचं षटक आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय मानपाडा संघासाठी. रणजित आता मात्र शेवटच्या क्षणाला इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. स्लोवर गतीचा चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा कॉल बिहाइंडची अपील आणि अपील इथे मात्र पंचांनी उचलून धरली आहे. अजून एक विकेटचं पतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश म्हात्रे, अमित गायकर बाद झाल्यानंतर गोलिवली ब संघाने सध्या तरी तू चल मैं आया अशी परिस्थिती ओढावून घेतली. एक मोठी पार्टनरशिप आपल्याला बिल्ड होतात पाहायला मिळत नाहीये. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये का होईना, परंतु मानपाडा संघाने कमबॅक केलाय आणि हा मोमेंटम देखील शिफ्ट करून घेतला आपल्या बाजूने. जेव्हा जेव्हा आपण कमबॅक करतो त्या समोरच्या संघाचा मोमेंटम आपल्या बाजूला खेचला जातो आणि मोमेंटम खेचल्यानंतर काय होतोय की समोरच्या संघावर जो मोमेंटम शिफ्ट झालेला होता तो मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट होतो आणि मोमेंटम शिफ्ट झाल्याने काय होतं, जो कॉन्फिडन्स लेवल असतो तो मात्र दुणावला जातो. त्याने काय होतं की जे हरलेली बाजी आपल्याला पलटवता येतं. हरलेली बाजी ही पुढे जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोमेंटम खूप चांगल्या प्रकारचं वर्क करतो आणि तेच मोमेंटम शिफ्ट झालंय शेवटच्या षटकामध्ये. रणजितने हाताळलेलं षटक शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 महत्वाचे गडी बाद आणि अशा प्रकारे 5 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली आहे.
62 म्हणजे जिंकण्यासाठी 63 धावसंख्येची गरज असेल मानपाडा संघाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये सुरुवात ज्या प्रकारची केली होती गोलिवली ब संघाने त्या धावसंख्येला शेवटच्या षटकामध्ये का होईना पण विराम लावण्याचं काम इथे मात्र मानपाडा संघाने केलंय. जर पहिल्या षटकामध्ये जर विचार केला गेला तर संजय पवारचं 12चं षटक, त्यानंतर प्रवीणचं 24चं षटक, त्यानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी संजयने 11 धावा खर्च केल्या, त्यानंतर रजनीकांतने 9 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये म्हणेन तर धावसंख्येला विराम लावण्यात आला. तर पूर्वार्धामध्ये आपल्याला पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या 62 जिंकण्यासाठी 63 धावसंख्येचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल आणि या लक्ष्याचं पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल हे ऐकण्यासाठी आपण आपल्या आजच्या दिवसामध्ये आमचा साथी समालोचक व्हॉइस फ्रॉम कल्याण मयूर मोरे यांचा आवाज ऐकू. त्यात पूर्वी आपण नाणेफेकी देखील करणार आहोत. सापडे संघ तसेच सिलगाव संघ दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी अनिवार्य असेल. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या. येस, सापडे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, शिलगाव संघाचे कर्णधार या. लगेचच आपण नाणेफेकी करून घेऊया मान्यवरांच्या हस्ते. चला, शिलगाव संघ रिपोर्टिंग करायचं आहे, लगेचच नाणेफेकी होईल. सापडे संघ उपस्थित आहे. सन्माननीय उद्योजक चिकनगर संघाचे गिरीश भोईर यांच्या हस्ते आपण नाणेफेकी घेणार आहोत. एका बाजूला सापाडे संघ आणि त्यांच्या विपक्षात शिलगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या हस्ते या मॅचचं नाणेफेकी आपण करणार आहोत. मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघाचे कर्णधार. यस, कॉलिंग कोण करणार आहे? यस, शिलगाव संघ नाणेफेकी कॉलिंग करतोय. हेड असा कॉल केला गेलाय, टेल आलाय. यस, सापाडे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. डिसिजन पेंडिंग असेल अशोक. यस, अशोक डिसिजन कळवा लगेच आणि लगेचच मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. तसेच जसे सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या सत्राला जिथे 63 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल, लक्ष्य कशा प्रकारे गाठलं जाईल, त्या लक्ष्याचं पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल हे ऐकण्यासाठी आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ कल्याण मयूर मोरे. ऑल टू द कॉम बॉक्स. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच योगेश पाटील. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाला वंदन करूयात. चिकणगडचं ग्रामदैवत म्हसोबाच्या चरणी नतमस्तक होऊयात. सुरुवात करूयात आजच्या या सुंदर क्रिकेट स्पर्धेची. आई गावदे विरुद्ध 1140+ क्रिकेट संघ चिकणघर आयोजित श्री म्हसोबा चषक 2024. आयोजक ग्रामस्थ मंडळ चिकणघर. दुसऱ्या इनिंगचा पहिलाच बॉल यावेळेस स्टिअर करायचा होता. बॅटपासून थोडासा लांब जरूर राहिला. इट्स अ डॉट. निर्धाव चेंडूच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर दिनेजी जाधव, कॉमेंटेटर्स योगेश पाटील, लाईव्हची टीम आपण बघतोय टेनक्रिक, पंच शक्ती मडवी, बाळा भोईर, DJ मंगेश, या सर्व सहकार्यांचं करूयात स्वागत. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट होईल. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एका धावेच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. फर्स्ट रन ऑन द बोर्ड. धावसंख्या 1. जिंकण्यासाठी आपण बघितलं टार्गेट दिलंय तब्बल 63. 62 धावा आपण बनताना बघितल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. याच मैदानावरती अनेक स्पर्धा सातत्याने आपल्याला बघायला मिळत आहेत. आमदार चषक, त्यानंतर 40+ उंबाडी संघाने देखील एक नाईटची अप्रतिम स्पर्धा दाखवली आणि यावेळेस पहिला धक्का फलंदाज बाद. या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू आपण बघितलं तर डॉट आणि चौथ्या चेंडूवरती मात्र विकेट. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढील सामना आपण बघणार आहोत. एका बाजूला संघ आहे सापर्डे, दुसऱ्या बाजूला शिळगाव. दोन बलाढ्य संघ ज्यांना या मैदानाचा प्रचंड अनुभव आहे. असं सापड संघ यावेळेस अजून गती कमी केली. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे आणि आता मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय. सीमारेषे बाहेर येतोय हा चौकार. काऊकोराचे क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 6. डीजे समाप्तीनंतर धावसंख्या 6. षटक क्रमांक दुसरं सुरू होईल. आपण बघतोय जय म्हसोबा चषक चिकणगर 40+ संघाच्या माध्यमातून ही सुंदर अशी क्रिकेट स्पर्धा सातत्याने या मैदानावरती आपण बघतोय. एका मागोमाग एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो, जवळ मॅचच्या दिशेने षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये प्रदीप. सामन्याला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय कोळवली यांकडून. गोलंदाज प्रदीप पाटील दुसऱ्या षटकाची करतायत सुरुवात. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याच प्रकारची गोलंदाजी होणं फार गरजेचं दुसऱ्या षटकासाठी. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू हुक केलाय. अप्रतिम धमाका पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दणदणीत सिक्सर. मध्ये ज्या 6 धावा एका षटकात खर्च झाल्या होत्या त्या या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवरती षटकाराच्या माध्यमातून वसूल झाल्या आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल
तर षटकार दिलाय आणि षटकाराच्या माध्यमातून धाव फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावरती. रिव्ह्यू मागितलाय आमचे पंच शक्ती मडवी यांनी. तो टेक्निकल टीमने देखील षटकार घोषित केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय आणि त्याचं उत्तर देणं फार गरजेचं. पहिल्याच षटकारामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय तो फलंदाज रजनीकांत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर कमबॅकची गरज आहे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं यावेळेस आणि आता मात्र चुकीला माफी नाहीये. वन मोर विकेट डाऊन. चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र फलंदाज संजय पवार. बॉलर पुन्हा एकदा कमबॅकची एक चांगल्या पद्धतीची आपण बघितली गोलंदाजी. मागच्या चेंडूवरती रिव्हर्सचा एक फटका खेळत असताना एका चांगल्या फलंदाजाला बाद केलं रजनीकांतच्या स्वरूपामध्ये, जो एक बिग विकेट ठरला असता. पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन कोहलीकडून. यावेळेस गती कमी केली. आल्या आल्या आक्रमण केलंय. डोक्यावरून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू निघून जाईल वेगाने. सीमा पार. येतोय 4. आमचे 2 महत्वाचे गडी जरी बाद झाले तरी आम्ही देखील सामना फिरवण्याची ताकद ठेवतो हे सांगत असताना फलंदाज आपण बघितला तो संजय पवार, ज्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. पुन्हा एकदा आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं बदलतायत संजयसाठी. चेंडू शिल्लक अजूनही 3. यावेळेस वेगात टाकलाय. दिशा पाहावी लागेल. दिशा थोडीशी खराब. वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या माध्यमातून एक धाव ऍड करूयात आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता आणि झेल होतोय ड्रॉप. दुसऱ्या धावेला संधी निर्माण झाली आहे. त्या संधीचं सोनं. धावा मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या नंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील 19. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. धावा. षटक सुरू आहे दुसरं. चांगल्या प्रकारचं कमबॅक करण्याची गरज आहे. संजय पवार
ऑन स्ट्राईक गती कमी केली, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. लांबी आणि उंचीचा संगम घडतोय. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. वन मोर ब्लास्ट हिट, सिक्सर. गोलंदाजी करणाऱ्या गोळवली संघासमोर संजय पवार इज ऑन स्ट्राईक. गती कमी केली, पुन्हा एकदा स्वीप करतायत आणि आता मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. बाद घोषित केल्यामुळे आता मात्र खेळाडूला बाद दिलाय आणि बसतो अजून एक धक्का. षटक क्रमांक दुसरा देखील इथे समाप्त होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. डीजे अमित गायकर ज्याने मात्र अप्रतिम अशी फलंदाजी मागच्या इनिंग मध्ये साकारली. तो अमित पहिलाच बॉल आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट कॅरी करण्याची संधी. चांगला प्रयत्न केलाय, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि आता मात्र बघता बघता 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. प्रयत्न खूप चांगला केला होता मंगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून, पण त्याला यश मिळू शकलं नाही. 2 धावा परिपूर्ण झाल्या. 27 ही धावसंख्या. पुन्हा एकदा बॉल तयार अमित. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू होता. थोडीशी दिशा आपण पाहिली तर खराब आहे. अगदी यष्ट्यांचा वेध घेऊन टाकलेला चेंडू, पण लेग स्टिक पासून थोडासा बाहेर आणि त्यामुळे वाईटच्या माध्यमातून एक धाव ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिशा थोडीशी पाहावी लागेल. ऑफ स्टिक पासून बाहेर आहे, वाईटचा इशारा येतोय आणि धावफलकामध्ये बदल होईल. आता गरज असेल अजूनही आपण बघतोय 34 धावांची. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप पॉइंट मध्ये दुसऱ्या धावेची संधी आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक असतंय एकूण 31 या आकड्यावरती. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा आतापर्यंत जमवण्यामध्ये यश मिळालंय. अजून एक सुंदर स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. खूप चांगली फिल्डिंग आणि त्या दरम्यान एका धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती लागतात. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय गोलंदाज अमितच्या माध्यमातून तिसरं, ज्या अमितने पहिले षटक देखील हाताळलं होतं. 6 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. तो अमित याही षटकामध्ये आपण बघतोय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. जितक्या धावा कमी दिल्या जातील तितक्या संघाला फायदेशीर असतील. सामना स्पीडअप करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अमित बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव.
एका धावेच्या नंतर धावफलक सजेल एकूण 33 या आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. 14 चेंडू आणि 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामन्यामध्ये अजूनही रंगत बाकी आहे. 14 चेंडू 30 ची गरज. क्षेत्ररक्षणाची रचना पुन्हा एकदा थोडीशी बदलते आहे. 3 खेळाडू आपण बघितले. लेग साइडच्या दृष्टीने त्यांचा वापर केला. मिस टायमिंग आहे. एकच धाव पूर्ण होईल. दुसऱ्यासाठी संधी निर्माण झाली आहे. बघता बघता दोन आणि आता मात्र काय क्षेत्ररक्षण घडलंय. सीमारेषेबाहेर चौकार. ऍडव्हान्स मध्ये मिळाल्यात आणि आता मात्र समीकरणामध्ये बदल होतोय. 13 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 13 चेंडू 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. काय करेल फलंदाज, ज्याला मात्र एक चांगल्या पद्धतीची खेळी साकारण्याची गरज आहे. अमित पुन्हा एकदा शेवटचा चेंडू वेगात टाकलाय. बॅट्समनला कळत नाही तोपर्यंत डॉट बॉलच्या माध्यमातून षटक क्रमांक संपेल. तिसरं. सो इट्स अ ड्रिंक ब्रेक. डीजे च्या दिशेने समीकरण आहे 12 चेंडू 26 आणि चेसिंग कंपल्सरी म्हणजे पूर्ण धावसंख्येचा पाठलाग करणं हा जो नियम आहे त्या नियमाचं इथे पालन केलं जाईल. जाऊयात 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. काय घडेल या मैदानामध्ये सांगता निश्चित येणार नाही. मैदानाच्या रचनेप्रमाणे आपण बघतोय इथे धावा बनवू देखील शकतात, धावा वाचवल्या देखील जाऊ शकतात, गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतात. हे काय घडतंय. जाऊयात 12 चेंडू 26 ची गरज. अमितला पण बघतोय. अमित वगे अमित 12 चेंडू 26 ची गरज असताना पहिला बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज. टोटल स्कोअरचा विचार केला धावसंख्या झाली आहे ती एकूण 37 ऑन द बोर्ड. 11 चेंडू 26 समीकरण अजूनही मैदानामध्ये बाकी आहे. पहिला चेंडू डॉट फेकलाय. इरादे स्पष्ट केले आहेत गोलंदाज अमितच्या माध्यमातून. यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा स्टिअर करायचा होता. बॅटच्या व्यवस्थित संपर्कामध्ये येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे.
आता मात्र बॅट कट आहे आणि त्यामुळे एक धाव स्ट्राईक रोटेट होईल. या एका धावेच्या नंतर धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 38 आणि आता मात्र 25 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूंच्या मदतीने. 10 बॉल्स रिक्वायर्ड 25. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन काय घडेल आणि काय बिघडेल. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सज्ज असेल. गती कमी केली यावेळेस आणि आता मात्र पंच या चेंडूला वाईट दंडित करतील. वाईटच्या माध्यमातून एक धाव अजून कमी होईल. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू 24 समीकरण आहे. दहा चेंडू 24 समीकरण. 10 बॉल्स रिक्वायर्ड 24. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल. यावेळेस गती कमी केली. ज्या चेंडूची आवश्यकता होती डॉट चेंडू येणं फार गरजेचं झालं होतं आणि त्याच पद्धतीचा हा चेंडू. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक एक निर्धाव चेंडू आता मात्र प्रचंड दबाव वाढवेल. पहिला सामना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आली होती. नंतर मात्र फलंदाजांचं वर्चस्व इथे पाहायला मिळतंय. लोअर फुल टॉस फायदा व्यवस्थित घेऊ शकले नाहीत. 22 लेग बाईसच्या माध्यमातून आपण एक धाव ऍड करूयात आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही आपण बघतोय समीकरण शिल्लक असेल एकूण 8 चेंडू. जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. 23 बनवायच्या आहेत. फक्त आणि फक्त 8 चेंडूंच्या मदतीने एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. पण इथून मात्र जर विकेट कॅरी करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं तर सामना अतिशय आपण बघतोय रोमांचकारक स्थितीमध्ये. यावेळेस लोअर फुल टॉस फायदा व्यवस्थित होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक येथील एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. प्रयत्न होणार नाही आणि एका धावेच्या मदतीने समीकरणामध्ये होणारा बदल. समीकरण जाऊन पोहोचतंय. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा असेल. इथून जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये काही प्रमाणामध्ये कमबॅक जरूर होईल फलंदाजी करणाऱ्या संघाचं. पण इथून मात्र डॉट किंवा विकेट जर कॅरी करण्यामध्ये यश आलं तर मात्र प्रचंड दबाव वाढेल हा फलंदाजी करणाऱ्या संघावरती. काय घडतं या शेवटच्या चेंडूवरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर कोहली कडनं पुन्हा एकदा अमित. अमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली चेंडूची आणि आता मात्र अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकापर्यंत सामना पोहोचतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते एकूण 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज. सहा चेंडू 22 ची गरज. 6 बॉल्स रिक्वायर्ड 22. जयदास जयदास गायकर यांना आपण बघतोय शेवटचं षटक घेऊन. सामना सुरू करायचा प्लीज. शेवटचं महत्वपूर्ण षटक आहे.
जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या माध्यमातून चांगली सुरुवात. 5 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेस गती कमी केली. अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. आता मात्र समीकरण आहे 4 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत 22. स्वप्नीलजी म्हात्रे यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत. क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व, जिथे जिथे क्रिकेटचे सामने होतात तिथे त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळाडूंवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व स्वप्नीलजी म्हात्रे यांचं करूयात स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. समीकरणामध्ये प्रचंड मोठा बदल होईल. पुन्हा एकदा गती कमी केली यावेळेस. अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी होते गोलंदाज जयदास गायकर यांच्याकडून. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजाला अक्षरशः थांबवलंय. पुन्हा एकदा बॉल होतो यार. यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल आणि आता मात्र सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला आहे. जिंकण्यासाठी येणाऱ्या एकमेव चेंडूच्या माध्यमातून 21 धावांची अजूनही गरज आहे. दोन चेंडू 21 अजूनही आपल्याला पाहायला मिळतील. दोन चेंडू 21. अजून एक सुंदर चेंडू. डॉट बॉल झालाय आणि आता मात्र एकमेव चेंडू शिल्लक. आणि आता मात्र सामना फिनिश होतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेट आणि फलंदाज होईल बाद. सामन्याचा निकाल पूर्णतः लागलेला आहे. विजयी संघाचं, गोळवली 40+ संघाचं आपण करूया तिथे मनपूर्वक अभिनंदन. तर वळत आपण सामनावीराच्या पुरस्काराकडे आणि ते नाव आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर दिनेश जाधव. अमित गायकर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र